हा शनिदेवावरती चुकीच्या पद्धतीनं जनतेमध्ये असलेला विश्वास बाजूला जातो आणि म्हणून आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा। ईश्वराच्या ठिकाणी देखील लोक किती प्रचंड भ्रष्टाचार करू शकतात याचा अतिशय भयानक अशा प्रकारचा नमुना या ठिकाणी या अहवालाच्या माध्यमातून आलेला आहे। 2447 कर्मचारी भरती केले आणि सगळे बोगस हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल। नेवासा विधानसभा मतदारसंघातून शंकरराव गडाख यांना जनतेने नाकारले। शिवसेनेचे उमेदवार असलेले विठ्ठलराव लंगेंकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले। तेव्हापासूनच शंकरराव गडाख हे मतदारसंघातून जणू गायबच झालेत। आता तर श्री क्षेत्र शनिशिंगणापूर ट्रस्टमधील एक घोटाळा झाल्याचा आरोप हे विरोधकांकडून करण्यात येतोय। हा घोटाळा थेट आता विधानसभेत देखील गाजलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शनिशिंगणापूर ट्रस्टच्या चौकशीचे आदेश दिले। सर्वच विरोधक गडाखांवरती बाण सोडतायत, पण माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी एक ओळीचे देखील प्रत्युत्तर दिले नाहीत। त्यामुळे गडाख हे आहेत तरी कुठे, इतके गप्प का आहेत, भविष्यात ते वेगळे राजकारण करणार आहेत का, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 2019 मध्ये अपक्ष लढले, मंत्री झाले, पण पराभवाचा झटका। 2019ला शंकरराव गडाख अपक्ष लढले आणि जिंकून आले। ते उद्धव ठाकरेंबरोबर गेले आणि कॅबिनेट मंत्री देखील झाले। त्यांच्याकडे जलसंधारण खात्याची जबाबदारी देखील देण्यात आली होती। ठाकरेंनी त्यांना थेट धाराशिवचे पालकमंत्री देखील केले होते। पण 2024च्या निवडणुकीमध्ये गडाखांना धक्का बसला। शिवसेनेचे शिंदे गटाचे विठ्ठलराव लंगे यांच्यासोबत त्यांची थेट लढत झाली। मंत्री राधाकृष्ण विखेंची ताकद लंगेंना मिळाली व कॅबिनेट मंत्री राहिलेले शंकरराव गडाख यांचा थोड्या मताने पराभव झाला। पराभवानंतर मात्र गडाख हे मतदारसंघातून जणू गायबच झाले असे चित्र सध्या निर्माण झाले। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच अग्रेसर असलेले गडाख विधानसभेच्या निकालानंतर मतदारसंघात देखील तुरळक दिसू लागले। गडाख यांच्या शिक्षण संस्था तसेच साखर कारखाना देखील असल्याने कारखान्याच्या कारभाराकडे त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात। विधानसभेपूर्वी व विधानसभेच्या निकालानंतर अनेकांनी सत्ताधाऱ्यांकडे वाटचाल केली। आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तसेच ईडी याच्या कारवायांमुळे सत्ताधाऱ्यांकडे ओघ वाढला। यातच पराभूत झालेले तसेच अनेकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाकडे आपले पावले वळवले। याचाच आता शंकरराव गडाख यांना देखील शिवसेनेकडून ऑफर देण्यात आली होती अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। गडाख हे सध्या सक्रिय राजकारणात दिसत नाही, मात्र येणाऱ्या काळात ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का अशी चर्चा ही रंगली आहे। शिंगणापूरमधील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानामध्ये अनागोंदी कारभार सुरू होता। खोटी ॲप बनवून कोट्यवधी रुपयांची भाविकांची लूट ही देखील करण्यात आली असल्याचा दावा हा करण्यात आला। शनी चौथऱ्यावर टाकल्या जाणाऱ्या तेलातही भ्रष्टाचार झाला। तसेच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले रुग्णालय हे बंद आहे। कर्मचाऱ्यांची बोगस भरती देखील केली गेली। गडाख यांच्याच कार्यकर्त्यांचा भ्रष्टाचाराशी संबंध आहे याबाबत नेवासा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंगेंनी अधिवेशनात थेट आवाज उठवला। नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राधाकृष्ण विखे यांनी देखील या भ्रष्टाचाराच्या मूळ केंद्रस्थानी माजी मंत्री शंकरराव गडाख असल्याचे जाहीरपणे सांगून टाकले। त्यांना शनिदेवाचा पैसा पुरला नाही, त्यांनी शनिदेवाच्या जोळीतच हात घातलाय, त्यांना ते भोगावे लागेल असा टोला देखील विखेंनी लगावला। शनिशिंगणापूर देवस्थानाचे विश्वस्त वेगळे जरी असले तरी त्यांचा कारभार माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचा दावा हा करण्यात आला आहे। निवडणुकीतील पराभवानंतर शनिशिंगणापूर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने गडाख हे विरोधकांच्या चांगलेच चक्रव्यूहात अडकलेत, पण त्यावर ते सध्या चुप्पी साधून आहेत। त्यामुळे नेमकी गडाखांच्या मनात काय सुरू आहे हा प्रश्न उपस्थित केला जातोय। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसं आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।